इथून मैदानाच्या आतमध्ये करता दाखल झाला. चला दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या सभेत निश्चित करता जोडले गेले. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोविंद सामरिया आणि त्याच्या सोबतीला दिलीप सामरिया. जोड साखळी खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. खरं तर आपण पाहायला गेलं पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंट डाऊन स्टार्ट नाव. 3, 2, 1. सामन्याला सुरुवात निश्चित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडू कोला टाकले अडचणी तिथून आपण पाहायला गेलं तर बॅटची हलकीशी कडा लागल्या होत्या आणि त्याच नंतर विकेट किपरनं चांगल्या विकेट किपर जोर आपल्याला पाहायला मिळतात. इथून मात्र डॉट बॉलनं सुरुवात करत मैदानाच्या आतमध्ये राहिली गेल्या. चांगली सुरुवात टीम श्री गणेश हरी ग्राम संघाच्या माध्यमातून इथून करत राहिले गेले मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांची लढाई. 4 षटकामध्ये कमीत कमी 40+ तरी दाबा बनवणं गरजेचं राहील. टीम 3 दोदाणी संघाला कोला टाकले अडचणी अडवण्याचा प्रयत्न. इथून मात्र डायरेक्ट हिट झालं असतं निश्चित काम बनून गेलं असता. इथून मात्र चांगली पैकी खराबी होती त्या क्षेत्ररक्षकाला आणि त्यानंतर एक धाव मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक रोटेट झाल्या. त्या सिंगलच्या मदतीनं सांघिक अकाउंट ओपन केलं जातं. वैयक्तिक अकाउंट देखील ओपन केलं जातं. या एकेरी दाबेने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क भरत्या. रवीला जोर आपण पाहतो. वेगाचा बेदात बादशाह यंदाच्या हंगामामध्ये बनाटे फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आणि त्याच्या माध्यमात चांगला खेळ खरं तर राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुढील बॉल फेकण्यासाठी सज्ज. रवी आपल्याकडे बॉल त्याला हुक केला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द बार. येतोय गगन चुंबी सिक्सर. खुरपेश क्या बात है. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये. दिलीप सामरीच्या बॅट पडना खरं तर षटकार आपण जरूर पाहायला गेला. गोलंदाज सज्जा हलक्यातनं क्लिक केलं निश्चित आपण पाहायला गेलं. क्षेत्ररक्षक त्यांना ते मिड विकेटला थोडीशी मिस फिल्डिंग बाबूच्या माध्यमातून खरं तर राहिली जात्या आणि जिथं सिंगल धाव द्या तिथं मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केला जातो. या चुका सुधाराव्या लागतील टीम श्री गणेश हरिग्राम संघाला. त्यानंतर या दोन धाब्याच्या सायन संघाची धाबा संख्या टोटल 9 अंकावरती. धाबा संख्या मात्र जाऊन पोहोचली गेले. गोलंदाज सज्जा ओ क्या बाद आहे. कोला टाकले इथून मात्र बॅकअप राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये. इथून निश्चित दिलीप सांबरेला आता मात्र शांत केलं जातो मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅकअप त्या खेळाडूच्या माध्यमात राहिला गेला. शेवटच्या क्षणी चेंडू अडवला गेला आणि त्यानंतर जबरदस्त कमबॅक केला जातो. धाबा रोखण्याचा प्रयत्न. पिपनचं षड घ्या. पाबरपेचं षड घ्या. इथून मात्र शेवटचा बॉल उडवला बॅटच्या स्लॉट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथं बनून जाईल दर्शक आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द बार. येतो आणखीन एक ब्रँडेड षटकार. धाबा मिळते 6. जबरदस्त बॅटिंग राहिले गेले. दिलीप सांबरेच्या आता मात्र बॅट बोलली गेल्या. इथून निश्चित चांगला खेळ करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये रवीनं धाबा खर्च केला. आपण जर विचार केला तर 15 धाबा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज रवी या खेळाडूना इथून मात्र पिपनचा षटक होता आणि पिपनच्या षटकामध्ये अनामारी जरूर निश्चित आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगला खेळ खरं तर करावा लागेल. चांगली गोलंदाजी इथून जरूर करावी लागेल टीम श्री गणेश हरिग्राम संघाला. हे मैदान आपण जर विचार केला अनुकूल मैदानात चौपेर बाजूनं पटकी बाजू निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या. या खेळपट्टीचा मित्रांनो विचार केला तर जितकी गोलंदाजाला साथ देता तितकीच फलंदाजाला देखील साथ देता या अचूक खेळपट्ट्या आयोजकांच्या माध्यमातून खरं तर उपलब्ध करून देण्यात आल्या. गोलंदाज सज्ज. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये संजय कोला टाकले ड्राईव्ह केला. एकदा वेगानं सहज पूर्ण स्क्वेअर टेकला. क्षेत्ररक्षक तैनात द्या. इतर मात्र पैकी अचूक या आणि त्यानंतर बॅकअप नाही मैदानाच्या आतमध्ये. जिथं सिंगल होत्या तिथं मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केला जातो मैदानाच्या आतमध्ये. या चुका सुधाराव्या लागतील टीम श्री गणेश हरिग्राम संघाला. इथून मात्र बॅकअप देणं भरपूर महत्वाचं. मैदानाच्या आतमध्ये 2 धाब्याच्या सायन संघाची धाबा संख्या 17 या अंकावरती धाबा संख्या जाऊन पोचले. अशुभ या अंकावरती धाबा संख्या जाऊन पोचलं. कुठल्या बाजूला खतरा. ओ क्या बात. शरीरावरती जरूर चेंडू दवला जातो मैदानाच्या आतमध्ये. एकदा पूर्ण
मिड आपला चेंडू रिलीज झाला होता. त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिली जाते. एका सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 18 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या. 18 धावा धावपळीवरती खरं तर निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त खेळ इथून राहिला जातो. दिलीप सांबरे ऑन स्ट्राईक केलीवरती स्पीड चिटचा प्रयत्न करायचा होता. लागला तर बरबाद नाही तर आबाद. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पिसवला जातोय. डॉट बॉल इथून खरं तर मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी एखादं कमबॅक षटक अत्यंत भरपूर महत्वाचं राहील. टीम श्री गणेश हरिग्राम या संघाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज इथून संजय संजय ओके बाद जबरदस्त इथून चेंडू खरं तर रिलीज केला. इथून मात्र कमबॅक केला जातोय संजयच्या माध्यमातून. लाजवाब गोलंदाजी इथून खत राहिली जात्या. अद्यापर्यंत आपण जर वेच्या पहिल्या षटकामध्ये फलंदाजाचा बोलबाला राहिला होता आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली गोलंदाज संजयचा बोलबाला खत राहायला गेला मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त खेळ इथून व्हायला जातोय संजय या खेळाडूच्या माध्यमातून. डावखुऱ्यात असा वेगवान गोलंदाज खोला टाकल्याची आपण पाहिलं तर पॅडवरती जरूर चेंडू रिलीज झाला. इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल क्या बात्या आपल्या गोलंदाजाच्या तालावरती फलंदाजाला इथून नाचवला जाता. फलंदाज दिलीप सांबरे या खेळाडूला अद्यापर्यंत शांत केला जातो. पहिल्या षटकावरती या खेळाडूने 2 षटकार जरूर टोकले होत्या आणि त्यानंतर इथून मात्र कमबॅक आणि कमबॅक गोलंदाज संजयच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या षटकातील फेकण्याकरिता सज्ज गोलंदाज संजय. हलक्यातून प्लेक केला ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये. शतरक्षक तैनात डीप मध्ये प्रोटेक्शन इथून जरूर आपल्याला पाहायला मिळते. चेंडू उचली परत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. क्या बात्या एंड ऑफ द बॉल षटक क्रमांक 2 इथून संपलं गेलं. एकदा गोलंदाज आवडले असेल तर जोरदार टाळ्या. जबरदस्त बॉलिंग करत राहिले गेले. कमबॅक षटक अत्यंत भरपूर महत्वाचा होता आणि ते षटक गोलंदाज आपण जर विचार केला संजयच्या माध्यमातून राहिला गेला. 6 चेंडू हाताळले 4 धावा खर्च केला आणि एक महत्वपूर्ण सफलता त्या खेळाडूच्या नावावरती जरूर राहिले होत्या. असेल तर मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधा. प्रकाश दादा चौधरी तुम्हाला शोधत आहे बा. कुठं असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती या संघाची टोटल धाबा संख्या आपण पाहायला तर 19 अंकावरती धाबा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. पहिलं षटक होतं तर रवीनं त्यामध्ये 15 धाबा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक होतं संजयनं उग्या 4 धाबा खर्च केल्या. जबरदस्त बॉलिंग त्याच्या माध्यमातून खत राहिली होत्या. सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बाळू इथून मात्र तिच्या षटकावरती प्राचारित करण्यात आलाय. गोलंदाज सज्ज इथून तिच्या षटकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. उलटाच बॉल आणि त्यावरती प्रार बॉलला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे हा टोकला जातोय. खन 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 षटकार. केला इथून जरूर षटकार आणि मैदानाच्या आतमध्ये. दिलीप सांबरे ऑन फायर. आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न खोलला टाकल्याने ड्राईव्ह केला. एकदा वेगानं सहज पूर्ण दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न नकार केला फलंदाज दिलीप सांबरेनं. इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिले गेल्या. एका सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावा संख्या 26 या अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. इथून मात्र कमबॅक जरूर निश्चित आपल्याला पाहायला गोलंदाज बाळू या गोलंदाजाच्या माध्यमातून स्ट्राईक देखील रोटेट झाल्या. फलंदाज गोविंद या खेळाडूकडे जरूर आपल्याला पाहायला मिळते. संघाचा प्रमुख फलंदाज अद्याप 2 मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरीतीने बॅटिंग करत असताना खोला टाकल्याचे ड्राईव्ह केला. अद्याप गॅप मोठे शतरक्षक तैनात द्या जरूर निश्चित आपण पाहतो. डीप मध्ये प्रोटेक्शन आणि इथून मात्र एक सिंगल जरूर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केला जातो. दाबा रोखण्याचा प्रयत्न इथून करता राहिला जातो. अमोलजी वीर आपण कुठं असाल तर पहा मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधा. प्रकाश दादा चौधरी तुम्हाला शोधत द्या. जबरदस्त गोलंदाजी इथून करत राहिली जाते. गोलंदाज बालू या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती षटकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून राहायला गेला. गोलंदाज सज्ज आहे. पुन्हा टाकल्या चेंडू समोर खेचला. आपण पाहतो शतरक्षक तैनात द्या. लांगाला शतरक्षक जरूर आपण पाहत होता. जबरदस्त पैकी
खरं तर राहिली जाते. रवी या खेळाडूच्या माध्यमातून विकेट किपरनं चेंडू कलेक्ट केला आणि त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहतो धाबा कशा येऊ. धाबा येणं भरपूर महत्वाचं राहील टीम 3 दुधाणी संघाला. एका सिंगलच्या सहाय्याने धाबा संख्या 28 वरती धाबा संख्या जाऊन पोहोचले गेला. 28 धाबा इथून कतर निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज संच कमबॅक जरूर आपल्याला पाहायला मिळतं बाळूच्या माध्यमातून. उडवलाय जबरदस्त स्ट्रोक. मरीन ड्राईव्हचं बेहतर खबर डाव. क्या बात आहे. ठोकला जातोय षटकार. आपण जर विचार करता गाडीच्या संघाचे सर्व ग्रामस्थ आले असेल तर आपण पहा आमचा आवाज जर तुमच्या परत पोहोचत असेल तुमची जागा प्रेक्षकांमध्ये नसेल तुमची जागा मुख्य व्यासपीठावरती यायचे पहा. गाडीच्या गावाचे जेवढे ग्रामस्थ असतील पहा तेवढ्या आम्ही प्रेमाची विनंती करू आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे पहा. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनाशापूर्वक सहर्ष स्वागत या. जाऊया मॅच कडे. मॅच भरपूर महत्वाची जरूर आपलं पाहतो. डायरेक्ट हिट झाला तर निश्चित काम बनून गेलं असता पण ससा इशारा आला गेला लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 संपलं गेला आणि 3 षटकाच्या मदतीनं बॅटिंग करत असताना टीम आपण जर विचार केला तर 3 दोदाणी संघ जाऊन पोहोचला गेलाय 35 अंकावरती. लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या फेरीतील तिसरा सामना जे बागोबा दामणी संघाचा संगणक आणि जे बोलण्यात गाडेश्वर संघाचा संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे बा. टॉस करण्या अगोदर ज्या काय आपल्या इकॉनॉमिक असतील फॉर्मॅलिटीज त्या प्रथम आयोजकांकडे जमा करा. त्यानंतर टॉस केला जाईल. या सर्व संघांना आम्ही सूचित करू बा. जाऊया मॅच कडे. मॅच भरपूर महत्वाची मैदानाच्या आतमध्ये खतरण्याची आपण पाहतो. शेवटचे षटक श्लोकभरचं षटक अण्णामारीचं षटक या षटकावरती नेहमी गोलंदाज आम्ही ठरत असतात. इथून कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पाठीवर्गांच्या नजरा इथून कळत जरूर आपल्याला पाहून चौथ्या षटकावरती गोलंदाज प्राचारित करण्यात बाबू. इथून मात्र तिसऱ्या षटकावरती मैदानात चौथ्या षटकावरती मैदानाच्या आतमध्ये अद्याप आपण जर विचार केला आनंदा एकही फलंदाज बाद झाला ना याचं कारण फलंदाजी चांगल्या टीम आपण पाहायला घेतो होतो आणि संघाच्या माध्यमातून हलक्यातानं क्लिक करायचा होता. इथून आपण जर विचार केला तर बॅट आणि बॉलचा संपर्क होत ना डॉट बॉलला सुरुवात इथून मैदानाच्या आतमध्ये राहिले गेल्या. आपण पाहायला गेलं तर 3 240 प्लस तरी दाबा बनवल्या गेल्या. त्यांची देखील गोलंदाजी ताकद या. इतर मात्र कुठला संघ कुठल्या संघावरती बारी पडेल हे देखील काही क्षणामध्ये करता जरूर रिझल्ट लागला जाईल. गोलंदाज सज्जा गोला टाकलेट चेंडू जबरदस्त स्ट्रोक लास्ट स्क्रीनच्या डोक्यावर ना हा टोकला जातो. मायटी षटकार धाबा मिळतील 6 सिक्सर. मान्य देखील आले गेल्या. मान्यवरांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये करण्याची आपण पाहायला घेत तर नारायण शेठ भगत त्यांच्या सोबतीला किरणबाई डोमणे आणि त्याच्या सोबतीला सीताराम दादा जुगऱ्या या त्रिमेव संघाचा शुभ आगमन या स्पर्धेमध्ये निश्चित आपण पाहायला घेत किरणबाई डोमण्या यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सामनावीरच्या ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून देण्यात आले बा. साहेब पुन्हा एकदा तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनाशापूर्वक सहर्ष स्वागत या. आज करता निश्चित आपण पाहायला तर गाडेश्वर संघाचा एक संघ जर आपण पाहतो पंचांकडे अपील लाऊडली अपील लेग बिफोरची विकेट LBW चा शिकार इथून बनला गेलाय मोठा धक्का. टीम बॅटिंग करत असताना 3 दोदाणी संघाला फलंदाज बाद. तसं प्रत्युत्तर या गोलंदाजाच्या माध्यमातून राहायला गेला. गोलंदाज बाबू या खेळाडूच्या माध्यमातून मागील बॉलवरती षटकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज बाबू या खेळाडूच्या माध्यमातून नौका फलंदाज नॅट नंबर 3 वरती दाखल झाला. बबन गडकळ हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्जा
खोल अटकल्यावर चेंडू आपण पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो आहे. डॉट बॉल आणि तो आपण पाहायला गेलं तर धाबा रोखण्याचा प्रयत्न, धाब्याला मात्र ब्रेक लावला जातो आहे. ज्या रीतीने धाबा हव्या होत्या अद्यापर त्या धाबा बनवल्या गेलेत. आपण पाहायला गेलं तर 10.00 ची सरासरी अद्यापर चालू असताना टीम 3 दोदाणी संघ. ओ क्या बात या, इथून मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय धावचीच्या स्वरूपामध्ये स्ट्राईक रोटेट जरूर करायच्या होत्या. इथून मात्र 50 होईल बाद. ओ युटी आउट. धक्का क्रमांक 2 टीम 3 दोदाणी संघाला फलंदाज बाद. आज खरं तर गाडूसर संघ या स्पर्धेमध्ये जरूर खेळ आणि आज त्यांचे पाठीभर घ्या. भरपूर सारे निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. काल देखील एक संघ आपण पाहिला शेवटच्या क्षणी तो संघ परास्त झाला होता, पण मात्र जबरदस्त खेळ त्यांनी खरं तर दाखल होता. आणि आज करता अजून एक संघ गाडीश्वर संघ जरूर आपल्याला पाहायला मिळेल. जेवण जुगरेचा संघ जरूर निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. गोंदास इथून सज्ज आहे. शेवटचा बॉल. हो इथून आपण पाहतो आहे डॉट बॉल. इथून मात्र षटक क्रमांक 4 आणि इथून आपण जर विचार केला तर पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला गेला. पहिल्या आमचा खेळ संपला गेला. पहिल्या डाबाचा खेळ संपला गेला. पहिल्या डाबामध्ये बाटे करत असताना टीम 3 दोदाणी संघानं डाबा जमावला गेला 41 आणि आता आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करायच्या टीम श्री गणेश हरिग्राम संघाला आणि धाबा बनवायचे 24 बॉल आणि 42 धाब्याची गरज. यू सो मच डीजे. मान्यवर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मोठ्या संख्येनं मांडले आले आज देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतिथी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपण करूया. खऱ्या अर्थानं या मंचावरती ज्यांची मुख्य उपस्थिती राहिली गेली आदरणीय राजेश शेठ जुगरे गाडेश्वर यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती असेल की आपला सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. अल्केम कंपनीचे कर्मचारी त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप आयोजित फ्रेंडशिप चषक 2026 चे शानदार रुबाबदार पर्व आणि या मान्यवरांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय राजेश शेठ जुगऱ्या या साहेबांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो. ध्रुवा चौधरी या साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभादाना मात्र राजेश शेठ जुगऱ्या साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प, या स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मान चिन्ह देऊन मात्र मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब आपला मनपूर्वक सरसे स्वागत. त्यानंतर सन्मान केला जाईल रमेश जुगरे साहेबांचा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अक्षय पत्रक कर्मचारी त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यांची देखील मोलाची उपस्थिती आज या स्पर्धेमध्ये राहिली जाते. गाडेश्वर गाभावरती आणि त्यानंतर आपण पाहतोय फ्रेंडशिप अनलिमिटेड सर्व आयोजकांवरती असणारा अफाट प्रेम. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रमेशजी जुगरे साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. सन्मान करण्यासाठी आम्ही रवी वाघ या साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभादानं इथून रमेश जुगरे साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्पण, या स्पर्धेची एक गोड आठवण, एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय राजेंद्र गुटे उर्फ बेल्या आपल्यामध्ये नाहीये, त्याच्या नावाला उजाला देणारी ही स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेवरती असणारा अफाट प्रेम खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मान्यवरांचं. आणि त्यानंतर सन्मान केला जाईल हरिचंद्र डुमणे या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. त्या साहेबांना देखील आम्ही विनंती करू की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. आयोजकांवरती असणारा अफाट प्रेम आज दुसरी रजनी या स्पर्धेची आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग या स्पर्धेसाठी जोडला जातोय. स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ध्रुवा चौधरी यांच्या पवित्र शुभ हाताने त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्पण, स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. हरिचंद्र डुमणे साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान होत असताना आपण पाहतोय आल्या तमाम क्रीडा वर्गांचं स्पर्धेच्या माध्यमातून आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्मान केला जाईल महादू भूतामरा या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बारदोली गावाचे एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचंय. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या वतीनं एक मोठी स्पर्धा, पहिलं पर्व या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि पहिल्या पर्वामधील दुसरी रजनी अर्थातच दुसरी रात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. मान्यवरांचा यथोचित मान सन्मान महादू भूतामराय साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. सुरेश जुगरे यांच्या पवित्र शुभ हातानं तो सन्मान होत असताना आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती
मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. आणि त्यानंतर सन्मान करण्यात येतोय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दिगंबर भगत साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांची देखील आज मोलाची उपस्थिती राहिली गेली. मी विनंती करेल दिगंबर साहेबांना की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आयोजकांवरती असणारं अफाट प्रेम खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग या मुख्य व्यासपीठाला भेट देत असताना आपण पाहतोय. आणि दुसऱ्या रजनीमध्ये आल्या तमाम क्रीडा रसिक वर्गांचं प्रेक्षकांचा फ्रेंडशिप अनलिमिटेड षटकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत केला जातोय. मुख्य व्यासपीठावरती दिगंबर भगत साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. कृष्णा वाक या मान्यवरांच्या पवित्र शुभार्थाने त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. स्वागतम स्वागतम. आल्या तमाम प्रेक्षक वर्गांचा मान्यवरांचा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. टॉस देखील केला जाईल दोन संघांच्या दरम्यान. मुख्य व्यासपीठावरती एका साईडला आपण पाहतोय जय भोलनाथ क्रिकेट संघ गाडेश्वर आणि त्याच्या प्रतिस्पर्धे फाईट करतोय धामणी संघ. या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. आम्ही विनंती करतो टॉस करण्यासाठी ध्रुवा चौधरी यांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभातानं मात्र आजच्या रात्रीतील तिसरा सामना दोन संघ एकमेकांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेत. आज नव्यानं फ्रेंडशिप अनलिमिटेड षटकामध्ये उतरलेत. एका साईडला आपण पाहतोय गाडेश्वर घरच्या मैदानावरती फाईट करेल. त्याच्या समोर आपण पाहतोय धामणी जेबनचा संघ. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय धामणी संघानं. डिसिजन प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय थँक्यू सो मच जामोन. इथून आपण पाहायला गेलं तर आज रात्र क्रमांक 2 आणि दुसऱ्या रात्रीमध्ये भरपूर सारे मान्यवर या स्पर्धेमध्ये खरं तर जॉईन झाले. आल्या सर्व मान्यवरांचं आणि क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्यापूर्वक सहर्ष स्वागत द्या. जाऊया मॅचकडे. मॅच भरपूर महत्वाच्या. इथून निश्चित आपल्याला पाहून संघाची धावसंख्या टोटल 8 अंकावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली गेल्या. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत श्री गणेश हरिग्राम संघ. कोल्हा टाकलेला चेंडू इथून जर आपण पाहायला गेलं तर पॅडवरती चेंडू रिलीज झाला. पंचांकडे लावला अपील. पंचांना अपील पेटाळून लावली जरूर आपल्याला पाहायला मिळतं. इथून मात्र डॉट बॉल. इथून मात्र पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती जरूर आपण पाहायला गेलं तर थोडीशी खराबी गोलंदाजी इथून राहण्यात होते मधुकर बसमा या खेळाडूच्या माध्यमातून. आणि त्या संदर्भात आपण जर विचार केला तर कमबॅक केला जाता या खेळाडूच्या माध्यमातून जरूर आपण पाहतो. पहिला चेंडू जाऊया इथून आपण पाहायला तर गोलंदाज सज्ज काय बॉल शिल्लक या षटकातील क्लीन बोर्ड लाकूड तोड गोलंदाजी इथून राहिली जाते. गोलंदाज मधुकर बसमाच्या माध्यमातून विकेटचं बटन. मोठा धक्का. बॅटिंग करत असताना श्री गणेश हरिग्राम संघाला फलंदाज बाद. प्राप्त केला. आणि त्याचनंतर खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्रामधील आवाजाची बुलंद तोप खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आत्माराम शेठ बसमा साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती शुभागमन आपण पाहतोय. सुप्तीला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रायगड जिल्हा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पत्रकार ज्यानं मोठं नाव कमावलं आदरणीय गणपत दादा बारगड त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतोय. किरण दादा डुमणे साहेबांना देखील आपण पाहतोय. आणि त्याचनंतर आपण पाहतोय नारायणजी भगत साहेबांना देखील आपण त्याच्या समेत पाहतोय मोठ्या संख्येने. आणि त्याचनंतर त्यांचा मित्र परिवार त्यांच्या समेत आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतो. मुख्य व्यासपीठावरती येत असताना मान्यवरांचं करूया पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नेरा जिल्हा परिषद ज्यांना सदस्य होण्याचं भाग्य लाभला. कमी वयामध्ये ज्यानं राजकीय क्षेत्रामध्ये आपलं मोठं नाव कमावलं. मान्यवरांचं इथून यथोचित मान सन्मान करूया. मुख्य व्यासपीठावर त्यांचा करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. फटाकड्यांच्या आतषबाजीनं खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब आपलं पुन्हा एकदा फ्रेंडशिप अनलिमिटेड या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मॅचकडे जाऊया जिथे सामना आहे तितकाच महत्वाचा.
कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील तर बायसअप देरंग. ऐकूया सूरज वाघचा गोडाबाज. थँक्यू सो मच अमोल. इथं आपण पाहणार तर मांडवारांची मांदी आलेली गेल्या या स्पर्धेमध्ये जोर आपण पाहतो. आज तर रात्र क्रमांक 2 आणि दुसऱ्या रात्रीमध्ये भरपूर सारे मान्यवर तर जॉईन झालेत या स्पर्धेमध्ये. आपण पाहणार तर आयोजकांवरती असणारे अफाडून प्रेम जरूर आपल्याला मान्यवरांच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये निश्चित जॉईन झाला आलेल्या सर्व मान्यवरांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मनाशापूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत द्या. जाऊया मॅचकडे. मॅच भरपूर महत्वाच्या. एका साईडला टीम उशिरा आलेल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, एका साईडला टीम 3G दुधाणी संघ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धे खेळतोय टीम. आपण जर विचार केला तर श्री गणेश हरिग्राम संघ मैदानाच्या आतमध्ये संघाची टोटल धाबा संख्या आपण पाहायला गेलं तर 8 अंकावरती इथून आपल्याला निश्चित पाहायला मिळतं. पहिल्या षटकात मधुकर भस्मानं त्यामध्ये 8 धाबा खर्च केला आणि एका फलंदाजाला बाद केला. दुसऱ्या षटकावरती गोंदास निश्चित आपण पाहायला गेलं तर दिलीप सांबरिया गोंदास निश्चित आपण पाहतो वेगाचा बेदात बादशाह म्हणून सातत्याने गोलंदाजाकडे नेहमी ओळखलं जातं. आज आपण पाहतो चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला जातो. गोलंदाज सज्ज. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. ओ क्या बात आहे. ठप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतला चेंडूना. त्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय. डॉट बॉल इथून जरूर खरं तर मैदानाच्या आतमध्ये राहिला गेलाय. जबरदस्त खेळ करावा लागेल. आपण जर विचार केला तर 42 धाब्याचा पल्ला गाठायचा टीम आपण श्री गणेश हरिग्राम या संघाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्जा. कोला टाकल्या चेंडू पॅड वरती रिलीज झाला. इथून आपण पाहतो पंचांकडे लावले आपले जरूर आपण पाहतो पंचानं आपल्याला पेटालून लावली जरूर आपण पाहायला घेत तर इथून मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिला. एखादा कमबॅक षटक आता भरपूर महत्वाचं राहील टीम 3G दुधाणी संघाला. त्यांची गोलंदाजी ताकद द्या. मी मगाशी उल्लेख केला होता त्यांना आपण पाहतो तर 40+ तरी धाबा बनवला गेला तर त्यांच्या माध्यमातून डिफेन्स केला जातील आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये खरं तर घडला गेला. कुठला संघ कुठल्या संघावरती बारी पडेल हे देखील काही क्षणामध्ये करता जरूर रिझल्ट लागला जाईल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज. दिलीप सांबरी इथून तयाऱ्या. ओ क्या बात आहे. जबरदस्त बॉलिंग इथून जरूर राहिले जातं. वेग आणि वेग त्या चेंडूवरती जोर आपण पाहिला होता आणि आपण पाहला तर राजेशला शांत केलं जातो मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण जर विचार केला रवी ठाकरेला अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चांगला खेळ करता आला नाही. संघ अडचणीमध्ये सापडला गेलाय. खोला टाकलेला चेंडू ड्राईव्ह केला. गॅप भरपूर मोठ्या. क्षेत्ररक्षक तैनात डीप मध्ये प्रोटेक्शन इथून जोर राहिला गेला. पैकी अचूक होती कलर देखील गोलंदाजाच्या माध्यमातून राहिला गेला आणि त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक देखील रोटेट झाले. फलंदाज आपण जर विचार केला रवी ठाकरे या खेळाडूकडे आपण पालघर यंदाच्या हंगामामध्ये बर्नाटे बॉम्ब मध्ये असलेला खेळाडू इथून मात्र त्या फलंदाजा आपल्या गोलंदाजा तालावरती नाचवला जातो मैदानाच्या आतमध्ये. आपण जर विचार केला खेळाडूचा या यंदाच्या हंगामामध्ये एक अर्धशतकी खेळी त्याच्या नावावरती जरूर राहिली गेल्या. गोलंदाज सज्ज. ओ क्या बात आहे. चालाकी आणि चालाकी आणि त्या सरपंचानं लाईन चेक केली जात्या. इट इज अ व्हाईट बॉल. डाव्या इष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त एक धाव. एका धाब्याच्या मदतीने धाबा संख्येमध्ये भर होईल. संघाची धाबा संख्या 11 या अंकावरती धाबा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. गोलंदाज इथून सज्ज. दिलीप सांबरे इथून मात्र कमबॅक करत असताना जबरदस्त बॉलिंग इथून राहिली जात्या. कोला टाकलेला चेंडू समोर खेचला. आपण पाहला तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात द्या. चेंडू उचली पेकेपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर पंचांचं फिंगर अप. ओ युटी आउट. मोठा धक्का. बॅटिंग करत असताना श्री गणेश हरिग्राम संघाला फलंदाज बाद. राजेश बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. जबरदस्त संगीत डीजे मोरियाच्या माध्यमातून खरं निश्चित आपल्याला पाहायला म्हणजे आमच्या आवाजाची काळजी घेणार आणि त्याचनंतर खरं तर प्रेक्षक वर्गांची मनं त्यांच्या माध्यमातून जिंकले जातात. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित जरूर आपल्याला पाहायला मिळतं. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज संतोष खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अद्याप रवी ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहायला गेलं हरिग्राम संघाच्या पाठीवर्गांच्या नजरा या खेळाडूवरती जरूर आपल्याला पाहायला मिळतं. ओ चालाकी चालाकी. इथून आपण पाहायला गेलं व्हाईट बॉलचा इशारा आला गेला. इट इज व्हाईट बॉल. खराब चेंडू इथून मात्र फेकला गेलाय. गोलंदाज दिलीप सांबरीना
अतिरिक्त एका धाब्याच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर होईल. संघाची धावसंख्या टोटल 13 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 13 धावा धावपलकेवरती. इथून खरतर जोर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज इथून सज्ज दिलीप. खोला टाकल्या चेंडू क्या बात या जबरदस्त गोलंदाजी इथून राहिली जाते. षटक क्रमांक 2 इथून करता संपला गेला आणि 2 षटकाच्या मदतीने बॅटिंग करत असताना टीम दुसऱ्या सत्रामध्ये हरिग्राम संघाने धाबा जमावला गेला. आपण पाहणार 13 धाबा लास्ट अप टू विकेट. थँक्यू सो मच धीरज. त्याचनंतर मुख्य व्यासपीठावरती ज्या पाहुण्यांचं शिवबागमन आपण पाहतोय, संदेश ठाकूर साहेबांचं शिवबागमन आपण पाहतोय, त्यांचंही करूया स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. इथून जर आपण पाहायला गेलं तर संघाची धावसंख्या टोटल 13 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले गेल्या आणि त्यामध्ये फलंदाज झाले 2 बाद. इथून आपण जर विचार केला चांगला खेळ करावा लागेल. क्रिकेटमध्ये एखादी पार्टनरशिप बनवणं भरपूर महत्वाचं राहील आणि या 2 फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. पार्टनरशिप बनवणं भरपूर महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. इथून आपण जर विचार केला तर सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ जरूर आपल्याला पाहायला मिळतात. अद्यापर्यंत आपण जर विचार केला कधी सामना 3G दुधाने संघा पुढे जाईल तर कधी सामना श्री गणेश हरिग्राम संघा पुढे जाईल. यातील बद्दल काही शंका नाही. कुठला संघ कुठल्या संघावरती बारी पडेल हे देखील काही क्षणामध्ये कदा जरूर रिझल्ट लागला जाईल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज वसंत हा खेळाडू जरूर आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज म्हणून या गोलंदाजाची ओळख राहिली गेली. गोलंदाज सज्ज. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. शरीरावरती चेंडू जरूर आधार गेला आणि त्या आपण जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. सुक्या आणि सुक्या इथून खरं तर राहिल्या जातात. जिथं एकही धाव नव्हत्या यस पंच इथून मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये इथून जरूर निश्चित आपल्याला पाहायला एक धाव आणि इथून मात्र एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये भर होईल. संघाची धावसंख्या 14 या अंकावर द्या धावसंख्या जाऊन पोहोचल्या. त्यानंतर रोशनभाई बसमा बापदेव संघाचा अष्टपैलू खेळाडू त्याचे आगमन या स्पर्धेमध्ये जरूर आपण पाहतो. त्याचे स्वागत द्या या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांची सर्व सेना जरूर आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज इथून सज्ज ओढवलाय, फटका बसला गेलाय. शतरक्षक तैनात डाऊन द कॅच. वड कॅच, मोठा धक्का. इथून टीम बॅटिंग करत असताना श्री गणेश हरिग्राम संघाला ज्या खेळाडूसाठी प्लॅनिंग केलं होतं, ज्या खेळाडूसाठी जाळा रचला होता आणि तो फलंदाज करता जाळ्यामध्ये रचला गेला. फलंदाज बाद. उरले चेंडू 10 आणि बनबाचे 28 धावा मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॉलिंग इथून खरं तर राहिली जाते टीम 3G दोदाणी संघाच्या माध्यमातून. गोलंदाजाचा भरण असणारा संघ टीम 3G दोदाणी संघ. बरेच आपण मॅचेस पाहिले त्याने गोलंदाजाच्या जोरावरती करत जिंकून दिले आणि आज देखील आपण पाहिलं त्या मैदानावरती चांगला खेळ राहिला जातोय. सफल झालाय. जबरदस्त स्ट्रोक. बॉल चला स्क्वेअरला ग्राउंडर लाईनच्या पलीकडं हा ठोकला जातोय. निर्णायक क्षणी हा ठोकला जातो. ब्रँडेड षटकार धावा मिळतील 6. कमजोर कमजोर कम जाऊन धावपलकेवरती इथून खरं तर राहिने जातात. एका सिंगलच्या साहाय्याने संघामध्ये धावसंख्येमध्ये भर होईल. संघाची धावसंख्या टोटल 21 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. 8 चेंडू आणि बनबायचे आपण जर विचार केला तर 21 धावा मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल 21 धाब्याची गरज. निम्म्याचा धाबा बनवला गेल्यात, अर्ध्या धाबा बनवला गेल्यात. आपण जर विचार केला तर टीम श्री गणेश हरिग्राम संघ उरले चेंडू 8 आणि बनबाच्या 21 धाबा मैदानाच्या आतमध्ये. त्या धाबा डिफेन्स केला जातील का टीम आपण जर विचार केला तर 3G दोदाणी या संघाच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज वसंत.
कोला टाकल्याच्या इथून जर आपण पाहायला गेलं तर जबरदस्त गोलंदाजी इथून खतर राहिली जाते मैदानाच्या आतमध्ये. क्या बात या लाजवाब बॉलिंग इथून खतर निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या. गोलंदाज इथून सज्ज निश्चित मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळत्या. वसंत तयार या. ओ क्या बात आहे. चालाकी 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 इथून खरं तर राहिली गेली. अजून एक येतोय डॉट बॉल इथून मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा आला गेला. षटक क्रमांक 3 संपला गेला आणि 3 षटकाच्या मदतीनं बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश हरिग्राम संघ जाऊन पोहोचला गेलाय. 21 अंकावरती उरले चेंडू 6 आणि बनबाचे 21 धाबा मैदानाच्या आतमध्ये. आजच्या उरले चेंडू 6 आणि बनबाच्या 21 21 धाबा. मित्रांनो मैदान असं आहे. आपण जर विचार घ्या खेळपट्टीचा आपण जर विचार घ्या जितकीच फलंदाजाला साथ देते तितकीच गोलंदाजाला देखील साथ देत्या. उरले चेंडू 6 आणि बनबाच्या 21 धाबा मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकावरती गोलंदाज रोहिदास निरगुडा या गोलंदाजाला जरूर आपल्याला निश्चित पाहायला मिळतात. डिफेन्स केले जातील का हे देखील पाठीवर्गांच्या नजरा इथून खरं तर जरूर आपल्याला पाहायला मिळतात. 7 चेंडू आणि बनबाचे 21 धाबा. बॅटची टॉप एज गली पॉइंटच्या दिशेने इतर मात्र दुसऱ्या अट्ट्यामध्ये टिपला जातोय आणि संपला फलंदाज संजयचा खेळ. धक्का क्रमांक लागला जातोय 4था. टीम हरिग्राम संघाला फलंदाज. ज्या आयोजक असतील आपण मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधा. त्यानंतर यशपद महेंद्र या सर्व आमचे लाडके आयोजक आपण मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधा आणि त्यामध्ये राजेश देखील असेल. आपण याचे मुख्य व्यासपीठावरती पहा. उरले चेंडू आपण जर विचार केला तर 5 आणि बनबाचे 21 धाबा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा टाकल्या चेंडू समोर केसला आपण पाहायला गॅप भरपूर मोठी शेवटच्या क्षणी दिलीप सांबरेच्या माध्यमात खरं तर लाजवाब क्षेत्ररक्षण खरं तर राहायला गेलाय. एक सिंगल जरूर मैदानाच्या आतमध्ये. 22 धाबा धावपलखेवरती उरले चेंडू 4. 20 धाब्याची गरज आहे. जे बोलतात ना मंजिल मिले ना तो मुखंदर की बात है लेकिन हम लढे नाही हे तो गलत बात है. लढावं लागेल. प्रयत्नाचे कष्ट जरूर करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्जा. ओ केसला उडवला क्षेत्ररक्षक तैनात द्या. डाऊन द कॅच जबरदस्त असेल. इतर मात्र टिपला जातो. फलंदाज फसलाय. संतोष पाकवी द पविलियन. त्यानंतर दोदाणी संघाला भरपूर सारा शुभेच्छा आल्या. आपण जर पाहायला गेलं वाईस ऑफ माथेरान मनोज भाई पसाळ्या आपण पाहायला गेलं माथेरानचा एक चांगला समालोचक या आणि त्याच्या माध्यमातून खरं तर दोदाणी संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या गेलेत. त्याचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज सज्जा. खोला टाकलेला चेंडू ड्राईव्ह केलाय मैदानाच्या आतमध्ये. जरूर आपण पाहायला गेलं डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात द्या. त्यानंतर थोडीशी पमली जरूर खरं तर राहिले गेले आणि या 2 धाबा सहज डबून मैदानाच्या आतमध्ये. आजमध्ये फक्त उपचार तर शिल्लक आहे. जरूर आपण पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ संपला गेला आणि त्याच आपण पाहतो रोहिदासने केलेले लाजवाब गोलंदाजी इथून खतर राहिले गेले. 24 धाबा धावपल घेवरती उरले 2 चेंडू
आणि बनवायच्या 18 धाबा मैदानाच्या आतमध्ये. एखादा खराब बॉल आला आणि त्यावरती जर प्रहार झाला तर मॅच मध्ये वापसी करेल टीम हरिग्राम संघ. ओ क्या बात आहे. पोला टाकलेला चेंडू क्रिकेटचा मातक सौंदर्याचा वापर केला जातो मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल इथून कधी जरूर आपल्याला पाहायला मिळतात. इथून शेवटचा बॉल मॅच मध्ये फक्त उपचार तर शिल्लक आहे. एकतर्फे सामना जरूर खेचून आणण्याचा प्रयत्न इथून करता राहायला गेला. टीम आपण 3G दोदाणी या संघाच्या माध्यमातून 42 धाबा त्यांच्या माध्यमातून डिफेन्स केला जातात. शेवटचा बॉल उडवलाय. शतरक्षक तैनात जरूर निश्चित आपण पाहतोय. सेकंड अटॅकमध्ये झेल खॅरी खरं इथून मात्र सामना देखील जिंकला गेला. टीम 3G दोदाणी संघ अडलक टीम श्री गणेश हरिग्राम संघ तुम्हाला देखील पुढील वाटचालसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून कॉंग्रॅच्युलेशन टीम 3G दोदाणी संघ. तुम्ही देखील पुढे फेरीमध्ये दाखल झाले. तुम्हाला देखील पुढील वाटचालसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. त्यासाठी आपण जर विचार केला सामनाचा हिरो मान द मॅच. थँक्यू सूरज. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती ज्या पाहुण्याच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो आणि पनवेल तालुका सर्वाधिक मताने निवडून आलेले नेरा जिल्हा परिषद सदस्य खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आत्माराम